उद्योगपती अंबानी यांच्या ठाकरे आणि शिंदेंच्या भेटीमुळे आता काही चर्चा वाढलेल्या आहेत। मंगळवारी रात्री म्हणजे काल रात्री अनंत अंबानी आणि मुकेश अंबानी या दोघांनीही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली। अनंत आणि मुकेश अंबानी रात्री साधारण 10:30 ते 12 या वेळेदरम्यान ठाकरेंच्या निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर होते आणि तब्बल 2 तासानंतर अनंत आणि मुकेश अंबानी मातोश्रीवरून निघाले आणि मातोश्रीनंतर अंबानींचा ताफा हा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पोहोचला। आधी मातोश्री मग मुख्यमंत्र्यांचं वर्षा निवासस्थान। या भेटीमागचं नेमकं कारण काय आहे याबाबत आता चर्चा सुरू होत आहे। अंबानींच्या एका रात्रीतल्या 2 भेटींमुळे राजकीय वर्तुळातल्या सुद्धा चर्चा वाढल्या। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडून। धनंजय, काय नेमकं भेटीमागचं कारण होतं आता तरी स्पष्ट होऊ शकलंय का? रिद्धी, आपण जर पाहिलं तर काल अनंत अंबानी आणि मुकेश अंबानी यांनी 10:15च्या सुमारास जे आहे ते मातोश्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट घेतली आणि या ठिकाणी ते तेजस ठाकरे यांना भेटलं असं कळतंय, त्याचबरोबर कुटुंबालाही भेटले असं कळतंय, माहिती मिळते। आणि त्यानंतर तिथे साधारणतः 2 तास चर्चा झाल्यानंतर मातोश्रीमध्ये ते 2 तास होते आणि त्यानंतर त्यांनी थेट वर्षा जे मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे आणि सध्या एकनाथ शिंदे या ठिकाणी तिथे राहतात त्या ठिकाणी त्यांनी भेट घेतलेली आहे। वर्षा निवासस्थानी सुद्धा ते बराच काळ जे आहे ते त्या ठिकाणी होते, त्या ठिकाणी सुद्धा चर्चा झाल्या। या चर्चेनंतर आता राजकीय वर्तुळात प्रत्येकाच्या भुवया उंचावलेल्या आहे, चर्चेला उधाण आलेलं पाहायला मिळतंय। मात्र ही गाठभेट का झाली यावर तर्कवितर्क लावण्यात येत आहेत, कारण की मुकेश अंबानी हे उद्योगपती आहेत, त्यामुळे व्यावसायिक दृष्ट्या काही गाठभेट झाली का, किंवा जर आपण पाहिलं तर बऱ्याच वेळेस जे मुकेश अंबानी आहेत त्यांचे काही कार्यक्रम असतात त्यावेळेस सुद्धा ते अशा प्रकारचं निमंत्रण देण्यासाठी किंवा त्या सगळ्या संदर्भातलं माहिती देण्यासाठी त्या अशा प्रकारच्या गाठीभेटी या घेत असतात। त्यामुळे तसं काही आहे का, किंवा आगामी विधानसभा निवडणूक आहे आणि या दृष्टीने सुद्धा ही भेट महत्त्वाची मानली जाते। त्यामुळे या सगळ्याच कंगोरांचा विचार या भेटीमागे करता येईल। धन्यवाद धनंजय दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।